सर्वांना नमस्कार। आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि त्याचबरोबर ज्यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला ते लाल बहादूर शास्त्रीजी यांचीही आज जयंती आहे। सर्वप्रथम या दोन्ही महान व्यक्तींच्या स्मरणाला आदरांजली अर्पण करतो। दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या निमित्ताने दरवर्षी 2015 पासून स्वच्छ सर्वेक्षणची पुढची कडी सुरू केली जाते। यावेळी थोडा बदल त्यामध्ये आपण केला। स्वच्छ सर्वेक्षण 2022 ची सुरुवात आपण 15 ऑगस्टला केली आणि अंमलबजावणी 2022 ची तेव्हापासून सुरू केली। मात्र केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 ची औपचारिक सुरुवात काल करण्यात आली माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते आणि अशा रीतीने आपल्याकडे सुद्धा 2022 स्वच्छ सर्वेक्षण हे औपचारिकरित्या आता सुरू करण्यात आलेलं आहे। आज संपूर्ण जगभरामध्ये जेव्हा आपण बापूजींची जयंती साजरी करतोय त्यावेळी दिवसभर आज तुम्ही वर्तमानपत्रामध्ये सोशल मीडियावरती मेसेजेस पाहत असाल की बापूजींची शिकवण काय आहे। त्यांचं संपूर्ण आयुष्य हीच एक शिकवण होती। अनेक गोष्टी आहेत, प्रत्येकाला भावलेली एक वेगळी गोष्ट असू शकते। मला जर तुम्ही विचाराल एक बापूजींची शिकवण जी आपल्याला सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, अत्यंत रिलिव्हंट आहे, आजच्या काळात सुद्धा रिलिव्हंट आहे, ती आहे श्रमप्रतिष्ठेची। आपल्या कर्तृत्वातून किंबहुना आपल्या रोजच्या जीवनातून श्रमप्रतिष्ठेची शिकवण बापूजींनी दिली होती आणि प्रत्येक काम हे त्या स्तरावरती तेवढंच महत्त्वाचं आहे। विशेष करून स्वच्छताकर्मी, आपल्याला माहिती आहे की बापूजींनी त्यांच्या आयुष्यातला फार मोठा भाग हा स्वच्छताकर्मींच्या सोबत घालवला। त्यांच्यासोबत ते स्वच्छता करायसाठी दररोज जायचे। याचं कारण जनसामान्यांमध्ये हा मेसेज जावा की हे जे काम आहे हे काम सर्वात महत्त्वाचं आहे, सर्वात प्रतिष्ठेचं आहे, त्याला आपण त्या पद्धतीनेच पाहिलं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं श्रमप्रतिष्ठेसोबत येणारी बाब आहे कृतज्ञता। हे काम करणाऱ्या लोकांच्या प्रती आपण कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे। बीइंग ग्रेटफुल अँड सेइंग थँक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट। आणि त्या दृष्टिकोनातून आता आपण आपले काही स्वच्छताकर्मी बंधू आणि भगिनी यांचा या ठिकाणी गौरव केला असं मी म्हणणार नाही, त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली। ही प्रातिनिधिक स्वरूपात आहे। स्वतंत्रतेचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे। याच्या अनुषंगाने नवी मुंबई शहरात कार्यरत एकूण एक स्वच्छता कर्मचारी जो आहे तो पुरुष असेल महिला असेल त्यांचा प्रति एक प्रातिनिधिक स्वरूपात प्रशस्तीपत्र देऊन ही कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे। मात्र ही कृतज्ञतेची भावना आपण आपल्या दररोजच्या आयुष्यात ठेवणं गरजेचं आहे। म्हणजेच या कृतज्ञतेच्या भावनेतूनच
आपण त्यांचा भार हलका करायला सुरू करू. तो भार कसा हलका करू? स्वच्छताकर्मी जे काम करतात ते काम त्यांना सोपं जाईल अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू. आपल्याला कल्पना आहे 15 ऑगस्टला याच ठिकाणी आपण 2022ची सुरुवात केली स्वच्छ सर्वेक्षणची. त्यावेळी नवी मुंबई शहरातील नागरिकांशी मी जो संवाद साधला होता त्यामध्ये फार प्रकर्षाने एक मुद्दा मी मांडला होता, सेग्रिगेशनचा, ॲट सोर्स सेग्रिगेशन. म्हणजे कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी जर तो आपण वर्गीकरण केला, विलगीकरण केला तर वाहतुकीसाठी सोपा जातो, प्रक्रियेसाठी सोपा जातो. जेव्हा आपण आपल्या स्वच्छता कर्मींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो त्यावेळी ही आपली नैतिक जबाबदारी आहे की त्यांचा भार हलका होण्यासाठी आपण कचरा रस्त्यावरती फेकला नाही पाहिजे. जे रोड स्वीपिंग असतं, रस्ता जो झाडला जातो तो रस्ता झाडताना घरगुती कचऱ्यासहित रस्ता झाडणं अपेक्षित नाही. रस्ता झाडताना रस्त्यावरती असणारी धूळ, रस्त्यावरती पडणारा पालापाचोळा हा झाडला जाणं अपेक्षित. जर त्या ठिकाणी घरातनं टाकलेले गार्बेज बॅग, घरातनं टाकलेली केळीची सालं, भाज्या ह्या जर झाडाव्या लागत असतील तर त्यांचे कष्ट दुप्पट तिप्पट वाढतात. याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. स्वच्छतागृह जेव्हा आपण वापरतो, तुम्ही हा अनुभव बऱ्याच वेळी विमानातल्या प्रवासात केला असेल किंवा कॉमन टॉयलेट कुठलंही बघा तुम्ही. जेव्हा शौचालयाच्या बाहेर रांग लागते त्यावेळी तुमच्या आधी जाऊन आलेली व्यक्ती जी असते तिने जर ते शौचालय स्वच्छ ठेवलं नाही तर तुमचं इरिटेशन वाढतं ना, कारण इमिडिएट तुम्हाला जाऊन ते वापर करावा लागतो. त्यावेळी आपली पण अपेक्षा असते की अरे काय ह्याला काय सिव्हिक सेन्स आहे की नाही, त्याने थोडी तरी जाण ठेवली पाहिजे की माझ्यानंतर येणाऱ्या व्यक्तीला ते शौचालय स्वच्छ आढळते किंवा नाही. हीच भावना कायम जर प्रत्येक व्यक्तीने डोक्यात ठेवली, सुवर्ण दिवस कुठला असेल जेव्हा हा सिव्हिक सेन्स भारतातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये जागृत असेल, इरेस्पेक्टिव्ह ऑफ सोशल इकॉनॉमिक स्टेटस, त्यावेळी ह्यांचा भार अत्यंत हलका होईल. कारण एका बाजूला आपण स्वच्छतागृह स्वच्छ ठेवावं याची अपेक्षा यांच्याकडनं ठेवतो, स्वच्छताकर्मींकडनं ठेवतो. आज सहकुटुंब बोलवण्याची कल्पना जी आमच्या डोक्यात आली त्याचं कारणच हे होतं. कारण आपल्याकडे केअरटेकर जे शौचालयातले आहेत त्या ठिकाणी ती एकटी व्यक्ती शौचालय स्वच्छ ठेवते असं नव्हे, ते दोघं मिळून किंवा संपूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड. त्या सर्वांचा भार हलका होईल अशा पद्धतीने आपण आपली कृती सुधारली पाहिजे. आणि तीच मला वाटते एक बापूजींना सगळ्यात मोठी आदरांजली असेल आणि एक श्रमप्रतिष्ठेची जी शिकवण दिली आहे किंवा जी आपण कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो प्रयत्न करतोय ती खऱ्या अर्थाने त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असेल. आपल्याला कल्पना आहे की 2021 स्वच्छ सर्वेक्षणला म्हणजे मागचं वर्ष सामोरं जाताना हे ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवलं. निश्चय केला नंबर पहिला. आता ते सुरुवातीला फार सुंदर जे सादरीकरण झालं त्याच्यामध्ये पण अनेक वेळा आपण ते ऐकलं. काय आहे निश्चय केला नंबर पहिला? वारंवार आपण ऐकतो, संपूर्ण शहरात नमूद केलं, सगळीकडे बोललो, निश्चय केला नंबर पहिला. काय आहे निश्चय केला नंबर पहिला? हे एक वेड आहे जे आपण स्वीकारलेलं आहे आणि हे वेड प्रत्यक्षात साकारावं म्हणून आपण प्रयत्न करतो. त्याला वेड का म्हणतोय मी? वेड ह्याच्यासाठी म्हणतो, वेडाला एक मराठीमध्ये दुसरा शब्द आहे पिसाटणं किंवा महेश कोठाराच्या भाषेत झपाटणं. झपाटल्यासारखं एखाद्या ध्येयाच्या मागे लागणं ह्याला वेड म्हणायचं. ते अभिप्रेत आहे मला निश्चय केला नंबर पहिला. आणि हा निश्चय फक्त महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्यापुरता सीमित राहावा हा उद्देश नाही. आणि म्हणून माझं शहर माझा सहभाग. जेव्हा 15 ऑगस्टला मी या ठिकाणी भावना व्यक्त केली की शहरातील प्रत्येक नागरिकाने सेग्रिगेशन करावं, सेग्रिगेशन केल्याशिवाय कचरा देऊ नये, रस्त्यावरती कचरा टाकू नये, शहराच्या प्रती अभिमान बाळगावा,
आणि तो अभिमान द्विगुणित होईल, त्रिगुणित होईल, अशा पद्धतीने आपली वर्तणूक सुधारावी, ही भावना जेव्हा व्यक्त केली, ती भावना आहे सहभागाची. स्वच्छ सर्वेक्षण 2022ला जेव्हा आपण सामोरं जातोय, त्यावेळी आपलं ध्येय नंबर 1चंच आहे, पण त्याच्या अंतर्गत आपण सहभागाची जी अपेक्षा लोकांकडनं ठेवलेली आहे. बाय द वे, हे सहभाग, ह्याला सहभाग का म्हणलं, हे अशा आभाळातनं पडत नाही स्लोगन, ह्याला बराच मागं विचार जातो. ह्याला सहभाग म्हणण्याचं कारण आहे, हे आपल्यावरती कुणीही थोपवलेलं नाही. नागरिकांनी हे स्वतःहून स्वीकारणं गरजेचं. निश्चय केला नंबर पहिला जर प्रत्यक्षामध्ये उतरवायचा असेल, आणि आय एम टेलिंग यू, इफ एनी सिटी इन इंडिया हॅज पोटेन्शियल ऑफ बिकमिंग नंबर 1 आफ्टर टॉपलिंग इंदोर, इट इज नवी मुंबई. हे मी वारंवार म्हणतो, पण हे म्हणण्याचं कारण, आपल्याकडे संपूर्ण क्षमता आहे. आय एम मोर दॅन कन्व्हिन्स, आपल्याकडे प्रचंड क्षमता आहे. पण त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची जी आपल्याला आज जी कडी अजूनही मिसिंग आहे, जी गरजेची आहे, ती आहे सहभागाची. आपल्याला शहरातील प्रत्येक नागरिकाकडनं, एकूण एक व्यक्तीकडनं, झोपडपट्टीतली व्यक्ती असेल, गावठाणातली असेल, नोडमधली असेल, रस्त्यावरची व्यक्ती असेल, या शहराच्या विकासामध्ये प्रत्येक व्यक्ती ही भागीदार आहे. स्टेक होल्डर म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. ही प्रत्येक व्यक्ती या निश्चयामध्ये सहभागी पाहिजे. आपल्याकडे अनेक अडचणी असतील, आपल्याकडे अनेक वादविवाद असतील, आपल्याकडे पराकोटीचं राजकारण असू शकेल, हे सगळं होत राहील, पण या बॅनरखाली सर्वांनी एकत्र येणं गरजेचं. तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणता येईल की जो सहभाग आपल्याला अपेक्षित आहे नागरिकांकडनं, तो सहभाग आपल्याला मिळाला, आणि मग हा निश्चय पूर्ण होण्यामध्ये आपल्याला कुणीही रोखू शकणार. मला विश्वास आहे 2022मध्ये संपूर्ण क्षमतेने आपण स्वच्छ सर्वेक्षणला सामोरे जाऊ आणि आपला निश्चय जो आहे तो पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करू. आणि नवी मुंबईतील सर्व नागरिक सुद्धा याच्यामध्ये अगदी मनापासून बाय हार्ट पार्टिसिपेट करतील, याबद्दल मला शंका नाही. 15 ऑगस्टला आपण या ठिकाणी 2 नवीन इनिशिएटिव्ह लॉन्च केले होते. एक होतं स्वच्छ स्ट्रीट ॲडॉप्शन. एक नवीन संकल्पना होती, कितपत नवीन आय एम नॉट व्हेरी शुअर, कारण काही शहरांमध्ये यापूर्वी सुद्धा फ्रँकली राबवण्यात आलेली. आपला विचार आहे की ती राबवताना नवीन पद्धतीने राबवूया. सो त्याची सुरुवात झालेली आहे. मला अत्यंत आनंद होतो या ठिकाणी सांगताना की 15 ऑगस्टपासून आत्तापर्यंत संपूर्ण शहरामध्ये 10 रस्ते आहेत जे स्वच्छ स्ट्रीट म्हणून वेगवेगळ्या नागरिकांच्या संघटनांनी ॲडॉप्ट केलेले आहेत, आणि त्यांच्यामार्फत ह्या सर्व रस्त्यांची निगा, परिचलन अत्यंत चांगल्या पद्धतीने राखलं जावं, यासाठी नागरिकांचा सहभाग राहील. त्या नागरिकांसोबत आता या ठिकाणी आपले काही अधिकारी कर्मचारी बसलेले आहेत. आपापल्या वॉर्डमध्ये जो रस्ता स्वच्छ स्ट्रीट म्हणून ॲडॉप्ट करण्यात आलेला आहे, त्या सिटिझन ग्रुपसोबत, त्या नागरिकांच्या समूहासोबत कायम इंटरॅक्शन राहावं, हे आपलं कर्तव्य आहे. कन्सेप्ट जिवंत जर ठेवायची असेल ना, तर एंगेजमेंट पाहिजे, आणि ती एंगेजमेंट कंटिन्युअस पाहिजे. आणि हे कायम डोक्यामध्ये पाहिजे, हे जे आपण पाहतोय ते. म्हणजे मगाशी मी उल्लेख केला, आपण अनेक गोष्टी करत राहू, आपल्या प्रायोरिटीज फार मोठ्या आहेत, आपल्याला अनेक कामं आहेत, पण हे आपल्या कायम डोक्यात पाहिजे. लाईकवाईज जर आपल्याकडे स्वच्छ स्ट्रीट आहे ॲडॉप्ट केलेला, वॉर्ड ऑफिसर, कार्यकारी अभियंता आणि एव्हरी पर्सन वर्किंग इन द वॉर्ड, त्यांची जबाबदारी आहे कायम एंगेजमेंट त्यांच्यासोबत पाहिजे, थ्रू व्हॉट एव्हर मीन्स पॉसिबल. आणि बाय द वे, स्वच्छ स्ट्रीट ॲडॉप्शन ही कन्सेप्ट फक्त स्वच्छतेपुरती मर्यादित ठेवू नका. त्याचे इतर अनेक कंगोरे असू शकतील जे आपल्याला एक्सप्लोर करता येतील. इट इज ओपन टू इमॅजिनेशन. एक वॉर्ड ऑफिसर, एक कार्यकारी अभियंता त्याच्या भागामध्ये कमाल करू शकतो. पूर्ण फ्रीडम आहे सर्वांना काम करण्याचं. चांगल्या कल्पना इम्प्लिमेंट करा, आणि शहराचं नाव, आपल्याला तुमच्या वॉर्डचं नाव, प्रभागाचं नाव त्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने लोकांच्या समोर येईल, यासाठी प्रयत्न करा. दुसरा आपण या ठिकाणी लॉन्च केलेला 15 ऑगस्टचा इनिशिएटिव्ह होता झिरो वेस्ट मॉडेल. हे अत्यंत
चांगला नवी मुंबई शहराचा उपक्रम आहे आणि युनिक असा उपक्रम आहे जो आपण आपल्या काही स्लम्समध्ये यापूर्वी अंमलबजावणी सुरू केलेली आहे. या झिरो वेस्ट मॉडेलच्या माध्यमातून ज्या स्लममध्ये हे राबवलं जातं त्या स्लमचा कचरा बाहेर निघत नाही. त्या स्लमचा कचरा तिथे गोळा करून त्याच ठिकाणी प्रोसेस करून त्याच ठिकाणी रियूज रिसायकल केला जातो, जेणेकरून त्याची ट्रान्सपोर्ट जी आहे प्रोसेसिंग साईटपर्यंतचा कॉस्ट ती वाचते आणि डिसइंटिग्रेटेड स्वरूपामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा डिसेंट्रलायझेशनचा जो एक साधारणतः मंत्र आहे तो खऱ्या अर्थाने अंमलबजावणी त्या ठिकाणी होते. मला पुन्हा आनंद होतो सांगण्यामध्ये की 15 ऑगस्टपासून आपण 7 नवीन स्लम घेतलेले आहेत ज्या ठिकाणी झिरो वेस्ट मॉडेलची अंमलबजावणी आपण सुरू करतोय. झिरो वेस्ट मॉडेल म्हणजे आज ही स्लम निवडली, मग तिथले 4-10 लोकांनी गोळा झाले आणि एक सर्टिफिकेट तयार केलं आणि फोटो काढला आणि अंमलबजावणी झाली, असं नाही. झिरो वेस्ट मॉडेल राबवणं ही निरंतर प्रक्रिया आणि ते यशस्वीपणे राबवणं ही वेगळीच प्रक्रिया. त्यामुळे आता हे चॅलेंज आहे की ज्या 7 ठिकाणी आपण सुरू केलं त्या 7 ठिकाणी आपल्याला यशस्वी व्हायचं आणि त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट मिळेल अशा पद्धतीने ते इम्प्लिमेंट करायचं. आय हॅव नेव्हर गिव्हन एनी टार्गेट विथ रिस्पेक्ट टू झिरो वेस्ट मॉडेल, कारण हे टार्गेट घेऊन करता येण्यासारखं काम नाही, हे स्वीकारण्याचं काम आहे. आणि त्यामुळं प्रत्येक वॉर्डमध्ये लक्षात घ्यावं तिथले प्रभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांनी की आपण आपल्या पूर्ण ताकदीसह संपूर्ण यंत्रणा इमॅजिनेशनने युटिलाइज करून झिरो वेस्ट मॉडेल जास्तीत जास्त प्रभाग गावठांमध्ये आपल्याला आणि झोपडपट्टीमध्ये कशी राबवता येईल याची कृपया दक्षता घ्यावी. जेव्हा आपण आता 2022च्या स्वच्छ सर्वेक्षणची दुसरी कडी 2 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर ही आपली दुसरी कडी आहे याच्याकडे वळलं आणि तिसरा आपला शेवटचा अंक याचा असेल 1 जानेवारी ते 31 मार्च. जेव्हा ही दुसऱ्या कडीकडे आपण वळतोय त्यावेळी काही नाविन्यपूर्ण बाबी आता आपण प्रस्तावित करतो. एका बाजूला स्ट्रीट ॲडॉप्शन, स्वच्छ स्ट्रीट ॲडॉप्शन आणि झिरो वेस्ट मॉडेलचं एक्सटेन्शन ह्या गोष्टी तर करतच आहोत. त्यासोबत एक नाविन्यपूर्ण बाब जी आता आपण इम्प्लिमेंट करणार आहोत. आपण पाहतो की अनेक घरांमध्ये पाळीव प्राणी असतो आणि त्या पाळीव प्राण्याच्या विष्ठेची विल्हेवाट ही एक फार गंभीर समस्या कुठल्याही शहराच्या समोर आहे. आपल्याकडे सुद्धा रस्त्यावरती सकाळी पाहतो आपण की मॉर्निंग वॉकला लोक येताना कुत्र्याला घेऊन येतात आणि त्या कुत्र्याचा विष्ठा अशीच कुठेतरी रस्त्यावरती फुटपाथवरती तो करतो. काही सुज्ञ लोक असतात की जे सोबत गार्बेज बॅग घेऊन येतात, त्याने विष्ठा केली की ते उचलतात आणि प्रॉपर डस्टबिनमध्ये टाकून जातात. पण सर्व लोक सुज्ञ नाहीत. दुर्दैवाने काही लोक तसेच तो कार्यक्रम सोडून त्यांचा पाळीव प्राणी घेऊन निघून जातात. इट इज लाईक ओपन डिफिकेशन. ओपन डिफिकेशन नीड नॉट बी डन ओनली बाय ह्युमन. जर पाळीव प्राण्याचं पण हे विष्ठा ही तितकीच घातक आहे, रस्त्यावरती पडून राहणं. आणि त्यामुळं एक इनिशिएटिव्ह आपण आता सुरू करतोय. आपल्या शहरामध्ये जेवढ्या पण गार्डन आहेत, सर्व गार्डनची संख्या बघितली 200 किंवा 300 पेक्षा जास्त असते. ह्या सर्व गार्डनमध्ये एक आपण पेट कॉर्नर निर्माण करतो आणि त्या पेट कॉर्नरमध्ये जे पाळीव प्राणी घेऊन येतील लोक त्यांच्या या विधी करण्यासाठी सुविधा उपलब्ध असेल. म्हणजे काय, त्या पेट कॉर्नरमध्ये वाळू असेल भुसभुशीत, ज्या ठिकाणी त्या कुत्र्याने विष्ठा टाकली त्या ठिकाणी ती विष्ठा उचलून म्हणजे स्कूप करण्यासाठी ते स्कूपर मिळतं, ते स्कूपर उपलब्ध असतील. डस्टबिन त्या ठिकाणी उपलब्ध असेल. अपेक्षित हे आहे की आपल्या पाळीव प्राण्याला लोकांनी आणल्यानंतर रस्त्यावरती त्याची कुठलीही विष्ठा विसर्जन होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या जवळची जी गार्डन आहे त्या गार्डनमध्ये घेऊन जावं, त्या गार्डनमधला जो पेट कॉर्नर आहे त्या ठिकाणी घेऊन जावं, त्या ठिकाणी त्याने विष्ठा विसर्जन करावं आणि तिथे त्यांनी ती स्कूप करून तिथे डस्टबिन जी ठेवलेली डेडिकेटेड असणार आहे त्या पर्पजसाठी त्याच्यामध्ये टाकावी आणि ती डस्टबिन त्याची पूर्ण विल्हेवाट लावण्याची यंत्रणा महानगरपालिकेच्या वतीने केली जाईल. आणि ही सुविधा संपूर्ण शहरातल्या सर्व गार्डनमध्ये उपलब्ध केली जाईल, जेणेकरून डिसेंट्रलाइज पद्धतीने संपूर्ण शहरभर ही सुविधा उपलब्ध राहील. येत्या महिनाभराच्या कालावधीमध्ये ही संपूर्ण शहरात उपलब्ध करून दिली जाणारी सुविधा आहे. इनिशिएटिव्ह हा युनिक असा आहे. मला विश्वास आहे की नागरिकांच्या सहभागातूनच ह्याला खऱ्या अर्थाने यश प्राप्त होईल.
तरीसुद्धा मगाशी मी उल्लेख केलं, काही लोक सुज्ञ नसतात, त्यांना सुज्ञ बनवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करावा लागतो. ही सुविधा उपलब्ध केल्यानंतर सुद्धा जर असं आढळलं की काही नागरिक बेजबाबदार पद्धतीने आपल्या पाळीव प्राण्यांच्या बाबतीमध्ये कुठलीही दक्षता न घेता तरीसुद्धा हे आपण पेट कॉर्नरची सुविधा उपलब्ध केल्यानंतर सुद्धा असेच रस्त्यावरती बेजबाबदारपणे घेऊन जात आहेत. तुम्हाला माहिती असेल की पाळीव प्राण्यांमध्ये प्रचंड शिस्त असते. हे जर कोणी पाळलेला तुम्हाला अनुभव असेल की ते कुत्र्याला मांजराला जर सवय लावली तुम्ही की या ठिकाणी विष्ठा विसर्जन करायचं, ते त्याच ठिकाणी करतं. बेशिस्त सगळ्यात जर कुठला प्राणी असेल तर तो मनुष्य प्राणी असतो. तर असे जे बेशिस्त लोक असतील त्यांना समज घडावी म्हणून तिथून पुढे जे लोक या शिस्तीचं उल्लंघन करतील त्यांना फार मोठ्या प्रमाणावरती पेनल्टी लावली जाईल आणि त्याच्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने डेडिकेटेड स्क्वॉड अपॉइंट केले जाते. दुसरा आपण एक इनिशिएटिव्ह घेतोय आता, हा थोडा प्रशासकीय स्वरूपाचा आहे. वॉर्ड ऑफिसर, कार्यकारी अभियंता या ठिकाणी असतील. आपल्याला कल्पना आहे की स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सर्व त्याच्या बाबी जेव्हा आपण निरंतर प्रक्रियेनुसार अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु स्पर्धा म्हणून जर त्याच्याकडे बघितलं तर कुठलीही स्पर्धा ही स्पर्धेच्या माध्यमातून तयारी केली तर यश जास्त मिळण्याची त्यामध्ये शक्यता राहते. आणि म्हणून एक कॉन्करंट इव्हॅल्युएशन म्हणून एक कन्सेप्ट आहे. निरंतर इव्हॅल्युएशनला काय मराठीमध्ये, तर निरंतर प्रक्रियेने ते इव्हॅल्युएशन व्हावं यासाठी पुढचे 6 महिने स्टार्टिंग फ्रॉम ऑक्टोबर, पुढचे 6 महिने आपल्या 8ही वॉर्डमध्ये ही कॉम्पिटिशन राहील. प्रत्येक महिन्यामध्ये स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सर्वात चांगला परफॉर्म केलेला वॉर्ड कुठला आहे हा अनाऊन्स केला जाईल आणि त्यांची रँकिंग जे आहे 1 ते 8 हे अनाऊन्स केले जातील. आणि मार्च महिन्यामध्ये संपूर्ण वर्षासाठी जे सगळ्यात चांगले काम केलेले पहिले 3 वॉर्ड आहेत ते अनाऊन्स केले जातात. त्याचबरोबर ही कॉम्पिटिशन राहील झोपडपट्टीसाठी. शहरामधल्या जेवढ्या पण आपल्या जवळपास नोटिफाईड स्लम असतील 40मध्ये, ह्या सर्व स्लम्समध्ये ही कॉम्पिटिशन राहील. आणि सर्वात सुंदर ज्या आपल्या 5 झोपडपट्ट्या असतील त्यांची रँकिंग जाहीर केली जाईल. ही कॉम्पिटिशन राहील गावठांसाठी. जेवढ्या आपल्या शहरातील गावठाण आहेत ह्या सर्व गावठांसाठी 6 महिन्यांसाठी ही कॉम्पिटिशन राहील आणि सर्वात सुंदर 5 गावठाण जाहीर केले जातील. याच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ स्वरूपाचा निकष निश्चित केले जातील आणि त्या निकषांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने हे पूर्ण मूल्यांकन आणि इव्हॅल्युएशन जे आहे ते केलं जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं, याच्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने कॅश प्राइजेस दिले जातील. त्या वॉर्डला दिलं जाईल, त्या स्लमसाठी दिलं जाईल, त्या गावठांसाठी दिलं जाईल. ज्या कॅश प्राइजेसचा वापर त्या एरियाच्या ब्युटिफिकेशनसाठी केला जाईल आणि ते डिस्क्रिप्शन तिथले कार्यकारी अभियंता, तिथले प्रभाग अधिकारी, गावठाण आणि स्लमच्या बाबतीत स्थानिक SISO यांना ते दिलं जाईल. सो ही एक स्पर्धा आपण यावेळी अनाऊन्स करू आणि येत्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये याचं पूर्ण वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये आपण इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे पाहूया. शेवटी 2021चं स्वच्छ सर्वेक्षणापासून आपण 2022कडे जेव्हा वळतो तेव्हा सिंहावलोकन हे एक आपल्याकडे सिस्टम आहे की आपण सिंहावलोकन केलं पाहिजे की 2021चं वर्ष कसं गेलं आणि 2021च्या वर्षाचं फलित काय. 2021चं सर्वात महत्त्वाचं फलित हा जो आपण लोगो पाहताय मधला, हे आपलं सर्वात मोठं फलित आहे. आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब की शहरामध्ये, देशामध्ये संपूर्ण फक्त 9 शहरं वॉटर प्लस म्हणून सुनिश्चित करण्यात आली. त्या 9 शहरांमध्ये महाराष्ट्र संपूर्ण राज्यातलं एकमेव शहर म्हणून नवी मुंबई शहराला हा बहुमान मिळाला. टेक्निकल बाब आहे, वॉटर प्लस म्हणजे काय, तांत्रिक बाब आहे. म्हणजे माझ्याकडे एक डेलिगेशन आलं होतं पाणी टंचाईबाबत. त्यांनी भाषणाची सुरुवातच केली की एका बाजूला आपण वॉटर प्लस झालो आणि दुसरीकडे पाणी टंचाई. तर ही तांत्रिक बाब आहे वॉटर प्लस म्हणजे काय. पण
ही तांत्रिक बाबमधला तांत्रिकपणा आपण बाजूला सारू क्षणापुरता. हे जार्गन्स असतात ना, ते जार्गन तुर्तास बाजूला सारू. समजण्याची बाब एक आहे. मगाशी तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलं की स्वच्छ सर्वेक्षण किंवा स्वच्छतेमधला नवी मुंबईचा प्रवास, आणि त्याच्यामध्ये आधी आपण ODF झालो, मग ODF प्लस प्लस झालो, 5 स्टारपर्यंत पोचलोय आपण. 7 स्टारचं आपलं स्वप्न आहे. ODF कॅटेगरीमध्ये ODF प्लस प्लस नंतर सर्वोच्च कॅटेगरी म्हणून वॉटर प्लस सुनिश्चित करण्यात आलं, आणि ते सुनिश्चित केल्यानंतर त्याचे क्रायटेरिया ठरवण्यात आले. आणि ते क्रायटेरिया ठरवल्यानंतर हे पहिलं वर्ष आहे की पहिल्या वर्षी वॉटर प्लसची असेसमेंट इंडिपेंडंट पद्धतीने करण्यात आली. म्हणजे आपल्याकडे स्वच्छ सर्वेक्षणची असेसमेंट होती ती वेगळी, वॉटर प्लससाठी वेगळी टीम येते, वॉटर प्लसचे वेगळे क्रायटेरिया आहेत, त्या क्रायटेरियाच्या अनुषंगाने पाहणी केली जाते. आणि मला इथं अभिमानाने सांगावं असं वाटतं, इफ एनी सिटी इन इंडिया डिझर्व्स टू बी फर्स्ट वॉटर प्लस सिटी, इट इज नवी मुंबई. द रिझन बिईंग, अगेन आपला तो बाबयान शेजारचं कार्ट ह्या न्यायाने नव्हे. द रिझन बिईंग, जे काही निकष वॉटर प्लसचे आहेत आज संपूर्ण देशामध्ये ते निकष संपूर्णतः सगळ्यात चांगल्या पद्धतीने पूर्ण करणारं दुसरं कुठलंही शहर नाही. आणि त्यामुळं संपूर्ण नवी मुंबईकर नागरिकांसाठी ही एक अभिमानाची बाब आहे की आपलं शहर आता वॉटर प्लस शहर आहे, आणि इथून पुढं आपल्याला ते वॉटर प्लस मेंटेन करायचं आहे, आणि अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रवास करायचा आहे. मी शेवटी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त करतो की माझं शहर माझा सहभाग ही भावना आपण आपल्या मनामध्ये वृद्धिंगत करा, आणि त्या माध्यमातूनच आपल्याला यावेळचा जो आपला निश्चय आहे तो अचीव करायचा आहे. या शब्दांनी मी आपला निरोप घेतो. शेवटी वॉटर प्लस बाबत ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या एकदा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. त्यासाठी एक चित्रफित आहे जी आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल, आणि ज्यातून आपल्याला समजू शकेल की वॉटर प्लस म्हणजे काय आणि नवी मुंबई वॉटर प्लस शहर कसं काय झालं. धन्यवाद.